मी शीतल तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम टेकल ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कुपर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली टॉयज गृहराज आणि द शू बॉक्स। घरगुती गणपतीचे आज विसर्जन आहे, तर याकरिता आपण आता कृत्रिम तलावाच्या इथे आलो आहोत। तर चला मग या भक्तांसोबत बाप्पाचा निरोप घेऊया। दर्शन मात्रे मन कामना मूर्ती जय देव जय रत्न खजित परा तुझ गौरी कुंभरा चंदनाची ओटी कुंकू केशरा हिरे जरी तुगड शोभतो वरा जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय लंबोदर पीतांबर बलिवर वंदना सर्व सोंड वाकडा तुंड नयना रामाचा होता हे सगळं संतुष्टी पावावे निर्वाणी वक्तावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव गणपती बाप्पा। आता काही गणेश भक्त आपल्या सोबत आहेत, काय सांगाल काका? एवढे दिवस आपल्या सोबत हा बाप्पा आहे आणि आज आपण त्याचा निरोप घ्यायला आलो आहोत, तर याविषयी काय? निरोप घेताना खरोखरच दुःख होते। इतके दिवस 7 दिवस आपण प्रेमाने त्याची पूजा अर्चा केली, रोज सर्व घरातल्या लोकांनी भक्तिभावाने त्याचं पूजन केलं आणि त्यामुळे आता विसर्जन करताना खरोखरच दुःख होते। मी पाहत आहे तुमची लहान स्वरूपातली अशी छान अशी मूर्ती आहे, तर काय एक शेवटचा संदेश द्या सगळ्यांना की बाप्पा कसा असावा? बाप्पा असा असावा की त्यांनी सर्व चराचराचं रक्षण करावं, या सृष्टीला जिवंत ठेवण्यासाठी अन्न वस्त्र निवारा आणि निसर्गाचं योग्य स्थिती अशी ठेवावी की जेणेकरून सर्व सृष्टी सुखी होईल। गणपती बाप्पा मोरया। यावर्षी 7 दिवसांचा गणपती आणि आज 7व्या दिवशी त्याचं विसर्जन आहे, तर काय सांगाल या विषयावर? आता 7 दिवसांनी गणपती जाताना पाहुणा जाताना जी रुखरुख वाटते मनात, तसंच थोडीशी रुखरुख आहे मनात। बरेच दिवस गणपती होता त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं, उत्साह होता, आता थोडीशी रुखरुख वाटेल, उदास वाटेल। आता खरं म्हणजे घरी गेल्यानंतर एक पाहुणा घरात नाही असं वाटेल। पाहुण्यापेक्षा एक घरातलाच एक कोणीतरी सदस्य माणूस होतं, ते आता कमी होतं आहे। त्यात कसं आहे की आम्ही आता दोघेच आहोत,
त्यामुळे आमचा एक तिसरा सदस्य आता कमी होते कमी झाल्यासारखं ते जरा वाटतं. जास्त झालं. बरं तुम्हाला विचारेन या बाप्पाला जाता जाता एक सगळ्यांसाठी मागणं एखादं मागायचं म्हटलं तर काय मागतं? तसं पाहिलं तर तो विघ्नहर्ताच आहे, सगळ्यांची दुःख घालवणारा आहे आणि सगळ्यांना सुबुद्धी देणारा आहे. आपण जरी तसं म्हटलं तरी लोकांच्यात बऱ्याचशा लोकांच्यात तेवढी सुबुद्धी असते असं नाही आहे. तर ज्यांच्यात नाही आहे त्यांच्यात सुबुद्धी देऊ देत आणि त्यांना विनाशकारी कृत्यापासून वाचवू देत आणि सगळ्यांना सर्वसमावेशक असं एकमेकाला साथ देऊन राहण्याची त्यांना सुबुद्धी देऊ देत एवढं मला सांगायचं. बरोबर आहे. तुमची ही इच्छा नक्की बाप्पा पूर्ण करेल आणि एकदा म्हणा गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आणि अष्टेकर ज्वेलर्स तर्फे तुम्हाला ही भेटवस्तू. आता नुकतंच तुम्ही तुमच्या बाप्पाचं विसर्जन केलं, त्याचा निरोप घेतला, काय सांगाल या विषयावर? 5 दिवसाचा गणपती असतो आमच्याकडे आणि गणपती जणू काय आपल्या घरातलाच एक मेंबर असतो आणि आज असं विसर्जन केल्यानंतर असं वाटतं की आता घरातलंच कोणीतरी मेंबर आपण सोडून चाललो आहे. 5 दिवस अगदी आनंदाचं वातावरण होतं. थोडंसं वाईट वाईट वाटतं आता. तुम्ही काय सांगाल? तुम्ही हा आता गणपती उत्सव तुमचा कसा साजरा केला? आजचा हा गणपती उत्सव ह्यावेळेचा खूप आनंदाने साजरा केलेला आणि रोज आरत्या वगैरे सकाळ संध्याकाळ त्याच्यामध्ये सहज गुंतलेलं. त्याच्यामध्ये आता मुलांचाही बराच समावेश झाला. मुलं नाहीतर सारखी मोबाईल ह्याच्यामध्ये गुंतलेली असायची. थोडंसं आरत्या ह्याच्यामध्ये दंग असायची थोडी. खरी गोष्ट आहे. आत्ताची जी जनरेशन आहे ती जास्त करून सोशल नेटवर्कवर बिझी असते. गणपती बाप्पाच्या आगमनामुळे थोडंसं त्यांचं विषयांतर झालं आहे. तू काय सांगशील या विषयावर? मला वाटतं की आजकालची न्यू जनरेशन सगळी म्हणजे टी व्ही मोबाईल यामध्ये एंगेज असते. पण गणपती बाप्पा आल्यामुळे त्यांचा फ्रेंड आल्यासारखं त्यांना असं वाटतं आणि मग ते फ्रेंडसोबत जास्त वेळ घालवतात आणि त्यांचंही कॉन्ट्रीब्युशन देतात या फेस्टिवलमध्ये. तू काय काय केलं मग यावेळेस? मी गणपतीच्या डेकोरेशनसाठी मदत केली आणि आम्ही पूर्ण इको फ्रेंडली केलं आहे. थर्मोकॉल प्लास्टिक वगैरे वापरला नाही आणि एकदम छान आम्हाला जसं चांगलं वाटेल तसं आम्ही केलं. जाता जाता या बाप्पाला काय मागणं मागाल? सगळ्यांना सुख समृद्धी देऊ दे आणि सगळ्यांच्या पूर्ण इच्छा करू दे, हीच मागणी मागणी. खरी गोष्ट आहे. तुमची ही मागणी नक्की पूर्ण होईल. धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल. विसर्जनाचा दिवस आला आहे तरी यावर्षी 5च्या ऐवजी 7 दिवस बाप्पा आपल्या सोबत होता. तर काय सांगाल आता? 5 दिवसानंतर प्रत्येक वर्षी जसं 5 वर्षानंतर विसर्जनाचा दिवस येतो त्यापेक्षा दोन दिवस जास्त झाले. 2 दिवस सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली, त्याबद्दल आम्हाला फार आनंद झाला. आणि आता विसर्जन करताना थोडंसं मनात दुःख आहे की नको जायला, पण शेवटी विसर्जन हे व्हायलाच पाहिजे. तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे. ह्यावर्षी 2 दिवस आम्हाला एक्स्ट्रा मिळाले गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी आणि आमच्याकडे घरी काही गौरी नसतात पण आम्ही गणपती मात्र आनंदाने बसवतो दरवर्षी. आणि ह्या वर्षी आता म्हणजे 7 दिवस जरी असले तरी आम्हाला कमीच वाटत आहेत. आज सकाळपासून असं मनात वाटत होतं अरे किती दिवस पटकन गेले निघून, आणखीन थोडे दिवस आपल्याला पाहिजे होते. पण तरीसुद्धा नियमाप्रमाणे आपण विसर्जने करतो आणि आम्ही गणपती बाप्पांना अशी विनवणी करतो की तुम्ही पुढच्या वर्षी पुन्हा लवकर या. आणि खरं आहे की हे जे बाप्पाच्या सोबतचे जे दिवस असतात हे कधी संपूच नाही असं वाटत असतं. आता ह्या म्हणाल्या पुढच्या वर्षी बाप्पा लवकर तर येणारच आहेत, पण जाता जाता बाप्पांना काय मागणं मागायला
जाता जाता बाप्पाला हेच मागणं मागेल की सगळीकडे जे आपण म्हणतो दुष्काळ स्थिती आहे वगैरे त्याप्रमाणे न होता यावर्षी जसा पाऊस जास्त पडलेला आहे तसाही बाप्पा पुढच्या वर्षी येताना अगदी जोराचा पाऊस घेऊन येऊ दे आणि सगळ्यांची चिंता दूर होत हीच ईश्वरचरणी आणि गणपती बाप्पाला म्हणजे मागणी आहे. आणि बाप्पा ही मागणी नक्की पूर्ण करेल अशी माझीही देखील मागणी आहे बाप्पाजवळ. त्यामुळे एकदा मोठ्याने म्हणा गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी अजून काही बाप्पाचे भक्त आपल्या सोबत आहेत, त्यांना देखील आपण काही प्रश्न विचारणार आहोत. नमस्कार. इथं आपण पाहत आहात की लहान स्वरूपातली अशी छान अशी मूर्ती आहे, तर काय सांगशील का ही मूर्ती बसवावी वाटली? कारण शक्यतो आपल्यासारख्या मुलांना असं वाटतं की मोठ्या मूर्ती असाव्यात वगैरे, तर तू काय कन्सेप्ट मनामध्ये? आता गणेशोत्सव चालू आहे सगळीकडे. आमच्या इकडे काही मोठ्या मोठ्या मूर्त्या बसवतात आणि त्यामुळे पाण्याचं पाणी पण दूषित होतं आणि आपल्याला थोडं त्रास होता का, त्यामुळे मी यावर्षी छोटी अशी मूर्ती बसवली आहे. यावर्षी बसवली आहे. आता सगळ्यांना काय तू एक मेसेज देशील? नाही, सगळ्यांनी पण अशीच म्हणजे छोट्या प्रकारची आणि सूर्याची मूर्ती बसवावी, त्यामुळे आपल्याला पण काही त्रास होणार नाही आणि पाणी पण होणार नाही. खरी गोष्ट आहे, पर्यावरणाचं आपणच रक्षण केलं पाहिजे. तू काय सांगशील या फेस्टिवलविषयी? काय नाही, ह्यावेळेस आपला गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात चाललेला आहे. तर दरवेळेसप्रमाणे आपण काय बाकीच्या जीवनात तर आपण दिवसभर मोबाईल घ्यायचं तर काम करत हेच करत बसतो. तर आपलं थोडंफार लक्ष करत असतं आणि मोबाईलपासून आपल्याला लांब राहतं. आपल्याला गणपतीचा उत्सव पण चांगल्या प्रमाणात साजरा करता येतो आणि मोबाईलपासून पण थोडं दुर्लक्ष होतं. मोबाईलपासून खास करून दुर्लक्ष होतं हे आज बरेच जणांकडून ऐकायला मिळत आहे. तुम्ही काय सांगाल काका या गणपती फेस्टिवलविषयी? गणपती सर्वसाधारण सगळ्या घरामध्ये छोट्या मूर्तीच्या प्रमाणात गणपती तो हाताळण्यासाठी सोपा पडतो. मोठ्या मूर्ती न्यायला 2-2, 3-3 लोक लागतात. एक प्रत्येक घरामध्ये शक्यतो शाडूच्या मूर्त्या असाव्यात, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या शक्यतो वापरून नये. मातीच्या पूर्वी ज्या मूर्त्या मातीपासून तयार होतात तशाच पद्धतीच्या मूर्त्या इथून पुढे आणि छोट्या प्रमाणात गणपतीचा आकार छोटा असावा. त्यामुळे काही वेळेस दूषित पाणी कमी होईल आणि जे पाण्याची नदी जे सगळं गणपतीपुढे जो काही नदी प्रवाह तो दूषित होणार नाही. आम्ही दरवर्षी अशी छोटी मूर्ती बसवतो आणि मोठी मूर्ती आमची कायमस्वरूपीची आहे. ती आम्ही मोठी मूर्ती आम्ही दरवर्षी फक्त पूजेसाठी वापरतो, डेकोरेशन म्हणून. दरवर्षी पूजेचं आणि विसर्जन करण्यासाठी छोटी मूर्ती वापरतो. म्हणजे थोडक्यात तुम्ही 2 मूर्ती बसवता, एका मूर्तीचे म्हणजे जी मूर्ती लहान स्वरूपातली आहे त्याचं ते विसर्जन करतात आणि ही मूर्ती जशीच ठेवतात पुढच्या वर्षासाठी, कारण प्रदूषणावर आळा बसावा म्हणून. तुम्ही काय सांगाल या विषयावर? आता पालिकेने आपल्यासाठी कृत्रिम तलावाचं नियोजन केलं आहे, तर सगळ्यांनी इथे येण्यासाठी काय सांगाल? सर्वांनी आमचा पहिले काय आपली मूर्त आहे ती छोटी शाडूची आणि मातीची अशी करावी, कारण प्रदूषणही फार वाढत आहे. त्या प्रदूषणावरती नियंत्रण करण्याकरता प्रत्येकाने आपापला सहभाग घ्यावा, आपापला भाग त्यात घेऊन प्रदूषणाला मदत करावी आणि छोटी मूर्ती करून ध्वनी प्रदूषण होऊ नये अशा दृष्टीने प्रयत्न करावेत असं मला वाटतं. एक ज्येष्ठ नागरिक म्हणून बाप्पाला जाता जाता सगळ्यांसाठी खास करून लहानांसाठी काय मागणं? आता गणपती उत्सवामध्ये वर्षभर मुलं इकडे खेळत असतात, मोबाईल हे करत असतात, टी व्हीवर बघत असतात, पण घरातलं वातावरण मात्र तसं व्यवस्थित तसं होत नाही. गणपतीच्या आगमनामुळं घरातील वातावरण हे मंगलमय होतं. तर ते मुलांनी त्या ठिकाणी येऊन आरती करावी, पूजा करावी आणि त्याचं स्तवन करावं एवढंच मला वाटतं. खूप छान असं मागणं मागितलंय बाप्पाला जाता जाता. एकदा मोठ्याने म्हणा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. धन्यवाद आम्हाला तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कूपर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली टॉयज, गृहराज आणि द शू बॉक्स. या कार्यक्रमामध्ये अजून काही भक्तांना आपण भेटणार आहोत. तोपर्यंत या कार्यक्रमामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती.
एखादी गोष्ट ना आपण जेव्हा जपून ठेवतो ना तेव्हा ती कधीच मिळत नाही. आपण आधी गोष्ट घेतो, मग टॅक्स भरून त्याचं बिल घेतो आणि मग ते बिल सांभाळत बसतो. किती कटकट आहे ना. येस, फायनली. कधी कधी ना हे सगळे बिल सांभाळायची कटकट नको म्हणून आपण बिलच घेत नाही. आणि काही लोक तर सोनं खरेदी करताना सुद्धा बिल घेत नाही कारण टॅक्स वाचतो. कधी कधी प्रथमदर्शनी वाटणारा फायदा हा भविष्यामध्ये डोकेदुखी ठरू शकतो. आणि टॅक्स वाचवण्याकरता बिल न घेणं हाही त्यातलाच एक प्रकार. त्यामुळे बिल सांभाळण्यासाठी झालेली धावपळ परवडली, पण बिल न घेणं नक्कीच नाही. आणि का ते आता आपण समजून घेऊ. समजा एखादी सोन्याची वस्तू तुम्ही एखाद्या ज्वेलरकडनं विकत घेतली, पण जर तुम्ही त्याचं बिल घेतलं नाही तर त्याच क्षणापासून कायद्यानुसार त्या दागिन्यांवरचा तुमचा मालकी हक्क निघून जातो. आणि मग पुढे जाऊन तुम्हाला जर त्याच दागिन्यांवरचा तुमचा मालकी हक्क सिद्ध करायची वेळ आली तर ते होऊ शकत नाही, कारण तुमच्याकडे त्याचं बिल नसतं. समजा तुम्हाला तुमचे जुने दागिने विकून नवीन दागिने विकत घ्यायचे असतील तरी सुद्धा त्या जुन्या दागिन्यांचं बिल असणं हे आवश्यक आहे. सो कायम एक गोष्ट लक्षात ठेवा की बिल घेताना दिला जाणारा टॅक्स हा सरकारच्या उत्पन्नाबरोबरच आपल्या स्वतःच्या हक्काची सुरक्षितता म्हणून द्यायचा असतो. यापुढे सोन्या चांदीची खरेदी करत असताना नेहमी बिलचा आग्रह धरा. सर्वसाधारणपणे दागिन्यांची गुणवत्ता ही त्याच्या हॉलमार्कमुळे निश्चित केली जाते. मात्र तुमच्याकडे जर दागिन्यांचं बिल नसेल तर तो हॉलमार्क प्रमाणित धरला जात नाही. तर ह्यापुढे तुम्ही कुठूनही जरी दागिना घेतला तरी त्याचा रितसर टॅक्स भरून तुम्ही पक्क बिल नक्की घ्या, कारण त्यामुळेच तुमच्या दागिन्याची खात्री आणि तुमची मालकी ही पक्की होईल. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स मध्ये आपलं स्वागत आहे. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. सुवर्ण नाते मनात दाट आपुलकीचा गंध. KRA ज्वेलर्स, जिथे 52 कशी सोन्याला लाभले आधुनिकतेचे कोंदण. अतूट बंध विश्वासाचे पिढ्या पिढ्यांचे. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सोन्या मारुती चौक, पुणे. एम्पायर स्टेट, चिंचवड. फिनिक्स मार्केट सिटी, नगर रोड आणि कचेरी रोड, बारामती. ध्यास ध्येयाचा, प्रेरणा धावण्याची, आत्मविश्वास संपूर्णतेचा, पावले वळती फक्त द शुभ
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कूपर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली टॉयज गृहराज आणि द शू बॉक्स. तुम्ही पाहत असाल आत्ता काही भाविक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी देखील आपण काही बातचीत करणार आहोत. नमस्कार. गणपती बाप्पा. आज बाप्पाचं विसर्जनाचा दिवस आहे, त्याचा निरोप घेण्याची वेळ आली आहे, तर काय सांगाल या विषयावर? गणेशोत्सव हा नेहमीच एक अतिशय उत्साही असा सण आहे आणि बाप्पाला निरोप देताना अतिशय मन भरून आलेलं आहे. आणि लहान मुलं तर आज घरातून निघताना खूप रडली आहेत, त्यामुळं त्यांना तर अगदीच मन भरून त्यांचं आलेलं आहे आणि आम्हालाही खूप वाईट वाटते बाप्पा जाणार याचं. खरी गोष्ट आहे. आज तुम्ही कृत्रिम तलावामध्ये बाप्पाचं विसर्जन करायला आला आहात, तर या विषयावर काय सांगाल? तलाव चांगला केलेला आहे, ह्याच्यामुळे पोल्युशन पण होऊ शकत नाही, मुलांना पण हे बरं वाटतं. बाकीच्यांना काय मेसेज द्या? बाकीच्यांना पण असंच हे करावं, विसर्जन ह्याच्यामध्येच करावं, पोल्युशन हे करून आपलं शाडूची मूर्ती हे करून आपण हे करावं, विसर्जन करावं. ठीक आहे, खरी गोष्ट आहे, सगळ्यांनी हे फॉलो केलं पाहिजे. तू काय सांगतो? कसं गणपती फेस्टिवल सेलिब्रेट? गणपती बाप्पा माझा फेवरेट गॉड आहे आणि ते जाताना मला खूप वाईट वाटतं आणि ह्या गणेशोत्सवात मी खूप गोड खाल्लेलं आहे. धन्यवाद, तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल थँक्यू. आणि अष्टेकर ज्वेलर्सतर्फे तुम्हालाही थँक्यू. गणपती बाप्पा मंगळमूर्ती मोरया 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 गणपती बाप्पा मोरया मंगळमूर्ती. अशी 30 तोळ्याची माळ गणपतीला घातली ग, 30 तोळ्याची माळ गणपतीला घातली, अशी चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग, चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची. आज बाप्पाला निरोप घेण्याची वेळ आली आहे. 7व्या दिवसाचा गणपती तुमचा आज जाणार आहे, तर काय वाटत आहे आज? नेहमीप्रमाणे 7 दिवस कसे गेले ते कळलेलं नाही आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या आहेत. लहान मुलाला अरे 7वा दिवस आला आहे, त्याचं दुःख वेगळं आहे, त्याला समजून सांगण्यामध्ये आमचं हेच चालू आहे. यावर्षी आनंद वाटला की सोशल मीडियाने सुद्धा हा विषय खूप उचलून धरला आणि नैसर्गिक गणपती, नैसर्गिक तलावामध्ये त्याचं विसर्जन, शाडूच्या मूर्ती हे बऱ्याच जणांच्या ह्याच्यामध्ये आज ह्या वर्षी बघायला मिळालं. आम्ही वर्षानुवर्ष बसवत आहोत, पण खूप जणांनी हे आता हे सुरू केलेलं आहे, निसर्गाशी जोडून आहेत सगळे. खरी गोष्ट आहे. तुम्ही काय सांगाल? आणि सगळ्यांनी असंच इको फ्रेंडली मूर्तीचा अवलंब करावा की जेणेकरून लगेच मूर्ती त्या वितळल्या जातील, हेच सांगेल. तुम्ही तुमचा गणपती उत्सव कसा साजरा केला? गणपतीचे 7 दिवस आम्हाला खूप मजेत गेले. सगळे कार्यक्रम वगैरे पण आम्ही इथे ठेवले होते आणि खूप छान वाटलं. रोज गणपतीला नैवेद्य वगैरे रोज वेगवेगळा होत होता आणि 7 दिवसात अगदी मजा आली. मजा आली. जाता जाता बाप्पाला काय मागणं मागा? अशीच एकी ठेव. अशीच एकी ठेव. फार 7 दिवसांचे फार अतिशय चांगले गेले आहे आणि शासनाचं सुद्धा सहकार्य होतं. ठीक आहे, एकदम मोठ्याने बोला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तुम्ही पाहत असाल लहानशा स्वरूपातील गणराय आत्ता आपण बघत आहोत. काय सांगाल काका या विषयावर की मूर्ती कशा पद्धतीची असावी? काय नाही, मूर्तीचं कसं आहे, छोटी असली म्हणजे मोठी असली त्याचा काही प्रश्न पडत नाही, किमतीचा काही प्रश्न नाही, पण आपण शास्त्रोक्त असली, सिंहासनावर बसलेली, पिवळा पितांबर, एकदम हँडी, सगळ्यांना सोपं बरं पडतं विसर्जन पूजेला वगैरे. विसर्जन करायला विसर्जन करायला काय सांगाल तुम्ही? विसर्जन करायला सोपं पडतं, विसर्जन करायला सोपं. आणि हाली बऱ्याच इको फ्रेंडली वापरतात, त्यामुळे त्याचं विसर्जन चांगलं होतं. ज्येष्ठ नागरिक म्हणून सर्वांना काय सल्ला द्याल?
ते सगळ्यांनी इको फ्रेंडली वापरावे गणपती. बरोबर आहे, सगळ्यांनी इको फ्रेंडली गणपती वापरले पाहिजे. तुम्ही कसा तुमचा गणपती उत्सव साजरा करता? पहिल्या दिवशी उकडीचे मोदक खरेकर नैवेद्य दाखवतो. 8 दिवस दररोज सकाळ संध्याकाळ आरती विरती. पण आता हे जरा एकदम हे झालं, एकदम गेले की वाईट वाटतं. फील होते. रोजचं रुटीन आहे सोहळ्यानं, आरती पूजा विजा दोन्ही वेळा सोहळ्यानं पूजा खरी गोष्ट आहे. मग जाता जाता बाप्पाला काय मागणं मागा? नाही असं काही नाही, आता तसं काय हे नाही, सगळं दिलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल. गणपती बाप्पा मोत्याची माळ होती गती सतोळ्याची मोत्याची माळ होती गती गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग, गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. भोया गणपतीला फुलून माळ शोभली ग, भोया गणपतीला फुलून माळ शोभली ग. अशी चिक माळ पाहून गणपती किती हसला ग, चिक माळ पाहून गणपती किती हसला ग. अशी चिक मोत्याची माळ होती गती सतोळ्याची ग, चिक मोत्याची माळ होती गती सतोळ्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. जय देव जय देव जय मंगलमूर्ती वंदनाची योगी कुंकुमेश्वरा नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. मंगलमूर्ती. आज 7व्या दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन करायला तुम्ही इथे आला आहात, तर बाप्पाचा निरोप घेताना आता काय नक्की भावना आहे? गणपती बाप्पा आला त्यावेळेला आपल्या सगळ्यांना अतिशय आम्हाला सर्वांना आनंद झाला आणि त्या आनंदात आम्ही 7 दिवस त्याची सेवा केली. आणि नेहमीप्रमाणे कुठल्याही प्रिय व्यक्तीला निरोप देतो त्यावेळेला आपल्याला भरून येतं आणि आपल्याला थोडंसं अंतकरण जड होतं, पायही जड होतात. पण लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सवातला गणेश हा घरातून सर्व लोकांच्या मध्ये आणला, सर्व लोकांना एक उत्साह दिला आणि गणेश उत्सवानिमित्त लोकांचं संघटन होतं आणि समाजात असणाऱ्या कलागुणांना, लोकांच्या असलेले कलागुण असतात ते सादर करण्याची त्यांना संधी मिळते. अशा छोट्याशा गणेश उत्सवातनं अनेक मोठे मोठे कलाकार आपल्याला प्राप्त झाले आणि
गणेशोत्सव हा सर्वांचा आनंदाचा आणि हा उत्सव हा फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात आणि जगात जिथे जिथं गणेश मंदिर आहे तिथं तिथं साजरा केला तो आणि हा अतिशय आनंदाचा मोठा सोहळा आहे. तो दरवर्षी यावा असं वाटतो म्हणून आपण दरवर्षी म्हणतो गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. खरी गोष्ट आहे, हा आता सण फक्त महाराष्ट्रापुरता नाही राहिला तर हा संपूर्ण जगभर झाला आहे. तुम्ही काय सांगाल आता ह्या दगदगीच्या जीवनामध्ये किंवा एक सोशल नेटवर्कमधून थोडासा वेळ काढून आपण हा सण साजरा करतो, तर या निमित्ताने तुम्ही काय सांगाल? मी आईवांबरोबर राहत नाही जनरली, सो मी गणपतीच्या सणासाठीच घरी आलो आहे. आणि तुम्ही म्हटलात ते अतिशय खरं आहे, सोशल नेटवर्क किंवा व्हर्च्युअल लाईफ झालेली आहे सगळ्यांची, त्यामुळे लोकांचे संबंध थोडे कमी झालेले आहेत. पण याच सणामुळे आज सर्वांना एकत्र यायची संधी मिळते. वेगळे वेगळे पदार्थ आपण खातो सणानिमित्त आणि वेगळ्या गोष्टी आपण साजऱ्या करतो. त्या अतिशय आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत. आणि आता गणपती उत्सव संपतोय तर थोडंसं दुःख नक्कीच होतं याचं, त्यामुळेच पुढच्या वर्षीची वाट बघायसाठी परत आपण पुढच्या वर्षी लवकर या म्हणतो. खरी गोष्ट आहे, बाप्पाला निरोप देण्याची वेळ आल्यानंतर वाईट हे वाटतंच, परंतु वर्षभर त्याची वाट बघण्यात देखील एक वेगळीच मजा असते. तुम्ही तुमचा गणपती उत्सव कशा पद्धतीने साजरा केला? खरं तर आता मी एक वर्किंग वुमन आहे थोडक्यात, म्हणजे त्यामुळं असा काही सण उत्सव आला की आपल्याला दुपटीनं कामाला लागायला लागतं. पण या निमित्तानं सगळं पूर्ण कुटुंब एकत्र येतं, मुलं बाहेर असतात ती येतात आणि गणपती आला की एक अतिशय उत्साहाचं आणि छान वातावरण घरात असतं आणि वेगवेगळे पदार्थ मुलं म्हटली तसं ते हक्काने आई म्हणून सांगतात आणि मी पण करून घालते. त्यात एक वेगळा आनंद असतो, रोज सकाळ संध्याकाळ वेगळा प्रसाद आणि त्यामुळं खूप मजा येते. त्यामुळे आज मात्र तर दरवर्षी आमचा गौरीबरोबर गणपती जातो, त्यामुळे कधी 5 दिवस कधी 6 दिवस, यंदा तर गणपतीचा मुक्काम 7 दिवस होता, म्हणजे जास्तीत जास्त दिवस होता. त्यामुळे आज फारच वाईट वाटतंय जाताना. पण असं आहे की कुठल्याही गोष्टीला आपल्याला निरोप द्यावा लागतो का तर पुनरागमनायचं असं आपण म्हणतो, म्हणजे परत या आमच्याकडं. तसं आम्ही गणपती बाप्पाला परत पुढच्या वर्षी लवकर या म्हणून आज निरोप देतोय आणि खूप जड अंतःकरणानं देतोय थोडक्यात म्हणजे. पण आपल्याकडे ती प्रथाच आहे ना की त्या कुठलाही पाहुणा आला की त्याला आपण आनंदाने निरोप देतो, तसाच आज द्यायचा आहे. आता या पाहुण्याला जाता जाता एखादं मागणं जर मागायचं म्हटलं तर काय मागायचं? मागणं हेच मागू की सर्व घरामध्ये समाधान सुख मिळू दे आणि इतर ज्याला ज्या ज्या मनोकामना प्रत्येकाच्या आहेत त्या त्यांनी पूर्ण कराव्या, एवढंच मी म्हणेन. सर्वांना सुखी आणि निसर्ग चांगला राहू दे, म्हणजे योग्य तो पाऊस, योग्य तो उन्हाळा, असं सगळे. कारण उन्हाळाही जास्त झाला तरी त्रास होतो मानवाला, पाऊस जास्त झाला तरी होतो. त्यामुळं निसर्गाचं, पर्यावरणाचं आणि संतुलन राहावं हीच मागणी असेल. ही मागणी नक्की पूर्ण होईल आणि धन्यवाद. तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल. अष्टकर ज्वेलर्सतर्फे तुम्हाला ही भेटवस्तू. थँक्यू. मंगलमूर्ती मोरया, आणि पुढच्या वर्षी लवकर या. काही भक्त आपल्या सोबत आहेत आता. नमस्कार. मला सांगा, आज आता बाप्पाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे, तर जाता जाता बाप्पाला काय मागणं मागणार आहे? मला मागणं मागेन की बाबा दुष्काळ हटवून दे, नियमित पाऊस पडून दे, लोकांचं पीक पाणी चांगलं येऊन दे, नंतर सर्वांना सुखी आनंदी व निरोगी ठेव ही बाप्पाकडे मागणी करत आहे. खरी गोष्ट आहे. खरं हे मागणं नक्की बाप्पा पूर्ण करेल. तुमच्याकडे येईल. आज पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी काय केलं पाहिजे असं वाटतं? प्रथम POPच्या ज्या मूर्ती आहेत त्यांवरती बंदी घातली पाहिजे, शाडूच्या मातीच्या मूर्तींची हे केली पाहिजे. आणि जसं दरवर्षीप्रमाणे आपण बाप्पाला बसवतो, दरवर्षी आपण बाप्पाचा 10 दिवस गणेशोत्सव साजरा करतो, त्यावेळेस त्या दिवशी किमान 1 झाड तरी लावावं, त्याचं संगोपन करावं. दरवर्षी असं केलं आपण तर 10 झाडांचा प्रत्येक वर्षीच्या 10 वर्षामध्ये 100 झाड होतील, ज्यांना निसर्गाला पण फायदा होतो. खूप मोठा असा संदेश यांनी दिला आहे की 1 झाड जरी लावलं तरी खूप फरक पडतो या पर्यावरणामध्ये. एक ज्येष्ठ नागरिक म्हणून आज तुम्ही काय सल्ला द्याल सर्वांना? आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वीचा गणेशोत्सव कसा असायचा आणि आत्ताचा कसा आहे? पूर्वीचा जो उत्सव असायचा तो अतिशय सुंदर आणि साध्या पद्धतीचा असायचा. एवढं तऱ्हेचं दंगा, डॉल्बे किंवा बाकीचं हे काहीही नव्हतं. साधेपणानं सगळे एकत्र येऊन करत होते आणि आत्तासुद्धा तसं करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ज्येष्ठ नागरिक म्हणून काय सर्वांना एक मेसेज द्या? नाही, सर्वांनी हे दंगाधोपा न करता
शांततेनं सगळं गणेशोत्सव साजरा करावा आणि तोच उद्देश टिळकांचा होता, त्या प्रमाणात साजरा करावा अशी अपेक्षा. गणपती बाप्पा. लोकवृत्त गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कुपर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली टॉयज गृहराज आणि द शू बॉक्स. या कार्यक्रमामध्ये आज आपण 7व्या दिवसाच्या गणपती बाप्पाचा निरोप घेतला. मनामध्ये फार वाईट वाटत आहे, त्याचबरोबर भक्तांना देखील खूप वाईट वाटत आहे की घरी परतल्यानंतर हा बाप्पा आता दिसणार नाही आहे. संपूर्ण वर्षभर या बाप्पाची आपल्याला वाट पाहायला लागणार आहे. आता या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार. मी शीतल राजे शिर्के, कॅमेरामॅन आशुतोष ताटेसोबत सातारा.